नमस्कार मित्रांनो, भावनाला पोलिसांनी केली चक्क अटक. तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, पुढे तुम्ही बघसालच की आता सिद्धूची आजी किती भांडगुळ असते. म्हणजे सिद्धूची आजी चक्क तुम्हाला माहीतच असेल की वेंकीला ह्या पोलीस स्टेशनच्या बाहेर काढण्यासाठी सिद्धू आणि भावना किती प्रयत्न करत असतात आणि त्यांना यश भेटणार हे आता ज्यावेळेस मात्र आजीला कळतं त्यावेळेस मात्र आजी शांत बसत नाही. आजी ठरवते की काही जरी झालं तरी ह्या अवलक्षणेचा मला काही ना काही काटा काढलाच पाहिजे. तर सिद्धू आणि भावनाने जो वकील शोधलेला असतो वेंकीला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यासाठी, तर त्याच वकिलाला आता ही आजी, संपत आणि अधिराज तिघीजण मिळून देखील एवढा पैसे देतात आणि म्हणतात की त्यामध्ये असं काहीतरी करा की ही स्वतः भावनाच अडकली पाहिजे. कारण की एकदा का भावना जर अडकली तर सिद्धूला तिला सोडवण्यातच खूप दिवस जातील. त्याच्यामुळे ही केस देखील मिटेल आणि सगळाच विषय सॉल्व्ह होईल. त्याच्यामुळे त्या वेंकीला कोणी देखील त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर काढणार नाही. तर पुढे ही आजी चक्क एवढी मोठी चाल चालते की चक्क आपल्या भावनाला आता पोलीस स्टेशनमध्ये अडकवायचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्हाला माहीतच आहे आपला सिद्धू सहजासहजी भावनाला अशा कोणत्या देखील संकटामध्ये जाऊन देणार नाही. त्याच्यामुळे तो आजीचाच काय घरातली सगळ्यांचा चांगलाच माज उतरवेल आणि आपल्या भावनाला देखील सही सलामत बाहेर काढेल. तर एकीकडे विश्व आणि जानूची आता लवकरच भेट होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही बघतच असाल की विश्वाचं आणि सोबतच आपल्या सईचं लग्न होत असतं. परंतु त्यांचं लग्न आता खूप मोठं लग्नात विघ्न येणार आहे. तेच म्हणजे विश्व आणि जानूचं एकमेकांना खरं सत्य समजणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस मात्र विश्व आणि जानूची भेट होणार आहे त्याच वेळेस मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकणार आहे. पण मित्रांनो, त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट हीच घडणार आहे. म्हणजेच तुम्हाला देखील माहीत नसेल पण आपला सिद्धू हा भावनाला कधी देखील शिक्षा होऊन देणार नाही हे तुम्हाला माहीतच आहे. पण ही आजी देखील किती खराब आहे हे देखील तुम्हाला चांगलंच कळलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, ह्या आजीसोबत नेमकं काय घडलं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आजीने जे काय आपल्या भावनासोबत केलंय तिच्यासोबत देखील असंच काहीतरी घडलं पाहिजे. याबाबत तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.